रामदास थोडं तुमचं नाव सांगा. रामदास गंगाधर राखीवार वळक, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. नांदेड. आज तारीख आहे 29 डिसेंबर 2025. मी राठोड शेषराव ग्रीन पॅन्टचा तुम्हाला खत देतो मी. तर रामदास हे ग्रीन पॅन्टचं सेंद्रिय खत आहे. प्रॉम पोटॅश, DAP आहे. सेंद्रिय प्रॉम पोटॅश आणि भूमिपर मग 3 मिक्स करून पेरला तुम्ही. तर ह्या वर्षी किती खत थैले घेतलं तुम्ही? आता मी ह्या वर्षी 15 पोते घेतलं होतं समजा. आता हे तुमचं आता हे शेत आहे ना. आता ह्या शेतला ह्या तुरीला आपण सेंद्रिय केला आणि ह्याला फवारणी किती घेतला आतापर्यंत? 2च घेतल्या. 2च फवारणी घेतला समजा. आणि हे सेंद्रिय खत वापरल्यामुळे 2 फवारीमध्ये तुमचा एवढा कण बसले. जवळपास तुमची तूर आहे का नाही पूर्ण आता लवंडली, मध्ये जायची ताकद नाही, आहे का? नाही. बरं चौकड अशीच आहे का काय एका ठिकाणी आहे? 6 एकर मध्ये पूर्ण 6 एकर अशीच आहे. 6 एकर तूर अशीच आहे. 6 एकर तूर आहे. आता बाजूला इथं शेजारी केमिकलचा रासायनिकचा प्लॉट आहे इथं. आणि इकडं पूर्ण आता आपलं ह्या टमाट्याला पण टाकलं, जैविक टमाटा आहे. तर रामदास हे खत तुम्ही किती वर्षापासून वापरता? मी 5 ते 6 वर्षापासून वापरतो. 5 ते 6 वर्षाला वापरता. तुम्हाला आता चांगला फायदा होलाले का लोकांसारखंच आहे समजा? नाही, मी खत वापरल्यापासून फायदाच फायदा का? घाट्यात नाही. माझं टमाटा बी जास्त निघते आणि तूर बी जास्त निघते. आता यावर्षी आता माझ्या स्वतःच बघितलं तर मी 2च फवारणीमध्ये सक्सेस केला होतो. मी लोकांचं ऐकू शकत नाही. लोक माझ्यामुळे सांगू लागलं तर बी त्याला सांगला तर ऐकणं गेलं तर बी सोडून देतो त्याला. हो की बरोबर आहे की. आता सांगल्यावर ऐकलं तर बरं, नाही तर नाही ऐकल्यावर काय समजा. बरं तुम्ही हे खत कंटिन्यू वापरणार का? मी 5 ते 6 वर्षापासून वापरतो. अजून मी प्रत्येक मिरगाला मी तुम्हाला सांगणार की 10 पोते ठेवा, 20 पोते ठेवा. हो, दरवर्षी सांगता तुम्ही. तर तुम्ही वापरून समाधानी आहोत का? बरं ठीक आहे. आता इथं बाजूला दाखवतो मी केमिकलचं प्लॉट आहे, ते आपण तिथं बघूया. चला, हे रामदास रासायनिक तूर आहे. आता ह्याला काय कण आहे सांगा? काय नाही, पांढरी पडलेली आहे. हे पांढरी पडलेली आहे. आणि तुमची बी लाल तूर आहे आणि ही बी लाल तूर आहे. ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक आहे? का तुमची तूर अशी दिसाली हो का? म्हणजे असं गच्च भरून झाले तुमचं, आणि इकडं काय की एकदम भगास वाटाले. म्हणजे फरक आहे का नाही? फरक आहे. बरं आता इथं टमाटा दाखवूया थोडंसं. तुमचं टमाटा, आता तुम्ही टमाटा गेल्या वर्षी पलीकडे वर्षी तुम्ही टरबूजला पण वापरला. हो, टरबूज कसं निघालं तुमचा? टरबूज आमचं 17 टन निघाले. अर्धा एकर मध्ये 17 टन मोठा माल निघाला. लाटण 6 टन निघाला. लाटण 6 टन निघाला. म्हणजे 23 टन निघाला समजा अर्ध्या एकर मध्ये. चालतंय रामदास, इकडे दाखवूया आपण थोडं. रामदास ह्या टमाट्याला सुद्धा तुम्ही हे आपलीच खतं टाकलं खालून, बेसल डोसला हे टाकलेलं आहे. तर एवढं बेसल डोस टाकून सुद्धा ह्याला कुठं दावणी आहे कधी झाले का? कुठंतरी बुडापासून पान करपले म्हणून तुम्हाला कुठं वाटाले का? नाही, फवारणी कमी. आणि हे प्लॉट कसा आहे? एकदम हिरोगार आहे का? कोणाच्याही प्लॉटमध्ये जाऊन बघा, माझ्या प्लॉटच्या पुढे कोणाचाही प्लॉट नाही. आणि एकतर फुटवा कसा ह्याचा? चांगला आहे. नंबर 1 फुटवा असं गच्च असं बांधा. एक आलेलं फुल टिकून आले. आता लोकांचं एकदम सराटात थांबले, फळ टिकना गेले. आणि आपलं काय की आलेलं डायरेक्ट बसलेत फळ. बघलं का? मला म्हणतात फुल गळाले बघ रामदास, म्हणलं एक बी फुल गळालं नाही. तुमचा एकही फुल गळा नाही. आलेलं फुल डायरेक्ट पकडले. आणि दुसऱ्याचं बघितलं की फुल गळाले आणि बोकडा आले वर काय सर समजा एकदम तणनाशक मारासारखं एकदम झाले समजा. पण हे तसं नाही. तर रामदास आपलं मिशन आहे काळी आई वाचवा, रसायनमुक्त शेती, विषमुक्त अन्न हे लोकांना कसं भेटल, हे आपलं मिशन आहे. त्या मिशनमध्ये तुम्ही सामील झालो त्याबद्दल तुमचा आभार मानतो. आणि जमल्या उतरून येत नाही. आणि मी राठोड शेषराव ग्रीन पॅन्ट कंपनीकडून तुमचा मी आभार मानतो. धन्यवाद.